नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत आहात. श्यामस मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूयात. आज मी तुम्हाला सांगणार आहे वांग्याची भाजी. एकदम अशी काळ्या मसाल्यातली चमचमीत अशी भाजी घरच्या घरी हॉटेलसारखी बनवायची आहे. चला तर मग मी ते एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आपले वांगे काळे पडू नयेत म्हणून त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं. आता मी इकडे वांगे घेतलेले आहेत. अशा वांगे आता याच्यात चिरून ठेवायचे, म्हणजे वांगे काळे पडणार नाहीत. असेच करून एक एक मी वांगे कट करून घेत आहे. बघा, इकडे वांगे असे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वांगे कट करून घ्या. आणि तोपर्यंत आपण इकडे आता मसाल्याची तयारी करत आहोत. इथे मी घेतलेले आहेत 2 कांदे आणि 1 टोमॅटो. याची आपण इथे मी मस्त असे उभे असे टोमॅटो कट करून घेत आहे, कारण की आपल्याला भाजायचे आहे. टोमॅटो प्रमाणे कांदा मी तसाच घेतलेला आहे. हे मस्त असं कट करून घेतलेलं आहे. आता आपण याला भाजून घेऊयात. याच्यामध्ये आता थोडंसं तेल घालून घ्यायचं, जास्त नाही, कारण की फक्त आपल्याला कांदाच परतून घ्यायचा आहे. कांद्याला असं मस्त असं लाल खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ना भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही बघू शकता. किती छान असा कांदा भाजलेला आहे. आता आपण याची प्युरी बनवून घेणार आहोत. ती आपली प्युरी बनवून तयार झालेली आहे. तरी आपण तोपर्यंत इकडे ना असे इकडे गॅस चालू करूयात. याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आपल्याला वांगे असे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. नंतर मध्ये जास्त वांगे चिरले जाणार नाही, त्याच्यासाठी थोडेसे वांगे थोडेसे मी परतून घेत आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करून बघा, कारण की भाजीला टेस्ट असे खूप छान येते. आणि हो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपली कढई गरम झालेली आहे. आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. आता फोडणी द्यायची आहे आपल्याला भाजीला. तेल मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात. आणि मी आता घालत आहे आलं आणि लसूणची पेस्ट. त्याला मस्त असं हलवून घ्यायचं, थोडंसं भाजी द्यायचं. आणि याच्यामध्ये आपण घालत आहोत आता आपण टॅमॅटो आणि याची पेस्ट बनवलेली ती घालून द्यायची. खूप छान असा कलरफुल दिसतंय. आता आपण याच्यामध्ये जे आपल्या आवडीनुसार मसाले घालणार आहोत. इथे मी आता पाव चमचा हळद घालत आहे, कारण की
काळा मसाला आणि हळद मिक्स केल्यावर असा गोल मिळून जो फ्लेवर येतो तो येण्यासाठी हे मस्त असं याला ना तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं. 1 चमचा लाल तिखट टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्ही किती पट तिखट खाता ते. बघा याला असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि याला ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. खूप छान असा मसाला तयार झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये ना जे वांगे आपण भाजून घेतलेले होते ना ते वांगे घालायचे आहेत. त्याला मस्त असं हलवून घ्यायचं आणि मस्त आपली भाजी तयार होत आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घालू शकता. इथे मी पण थोडं घालत आहे. खूप अशी म्हणजे छान भाजी होत आहे आपली. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. खूप छान असं आपल्या भाजीला कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते, कारण की मी आधी वांग्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं. बघू शकता तुम्ही. मी तर म्हणते तुम्ही ना या स्टाईलने एकदा नक्की बनवून बघा. आणि हो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. आणि याच्यामध्ये ना अशी वरतून कोथिंबीर अशी घालून घ्यायची. वाव, खूपच म्हणजे अशी इतकी छान दिसते नाही भाजी, वाटतं लगेच फर्स्ट करावी. हॉटेलसारखी घरच्या घरीच भाजी बनवा आणि खा. टेस्टी आणि हेल्दी, आपल्या हेल्थसाठी पण खूप छान. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला. तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे आपली. वाव, बघताच भाजी अशी तोंडाला पाणी सुटेल अशी इतकी छान बनलेली आहे. तुम्ही नक्की या स्टाईलने एकदा बनवून बघा. खूप छान झालेली आहे. आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीमध्ये आणि व्हिडिओमध्ये. धन्यवाद.